या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाणपूल, शहराचा प्रारूप विकास आराखडा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम, हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न, पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला 98 कोटी रुपये निधीचा प्रस्ताव, 100 ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास, 68 लिंग परिसर विकास कामासाठी निधी, अशा शहर विकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली। आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरे देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सोलापूर शहरासाठी 2015 साली उड्डाणपूल मंजूर होऊन 90% भूसंपादन निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू झालेले नाही। ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला। सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर 33 वर्षांनंतर ही गुंठेवारी खरेदी विक्री अद्याप बंद असल्यामुळे हद्दवाड भागातील नागरिकांचा वनवास संपलेला नाही। तुकडाबंदीमुळे खरेदी विक्री बंद करण्यात आली होती। अंतिम लेआउटचे कारण सांगून अनेक वर्ष लोकांना बांधकाम परवाना देण्यात येत नाही, तसेच त्यांची खरेदी विक्रीही थांबवली आहे। यावर शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे विकसित होण्याची गरज आहे। तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या परिसराच्या विकासासाठी नगर विकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याची गरज आहे। सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी 100 ई बसेस देण्यात येणार आहेत, मात्र या ई बससाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप सुरू झालेले नाही। याकडेही आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्ष वेधले। आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले, अमृत 2 योजनेसाठी 892 कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे। त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही त्रुटी काढल्या असून आगामी 2 ते 3 दिवसात त्या त्रुटींची पूर्तता करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। शासनाकडून या योजनेला लवकरच मंजुरी मिळेल असे आश्वासनही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी सभागृहात दिले। धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला लक्षवेधी मांडण्याची संधी दिली। सोलापूर या ऐतिहासिक शहराकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रचलित असलेल्या आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल। मुद्दा सांगा तुमचा, फक्त आता मुद्दा सांगा फक्त। अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे। सध्या शहरात फक्त 20 ते 25 बस असून केंद्र सरकारकडून 100 ई बसेस मंजूर झाल्याचे समजते, परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर 100 ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे। त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, एकीकडे 1000 कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या असतील, जलकुंभ असतील, याची अमृत 2 मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सोलापुरातील मुद्दा सांगा। तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील। सर, मुद्दाच मांडतो म्हणजे जवळपास 5 मुद्द्यांचा प्रश्न मी माझ्या लक्षवेधीच मध्ये मांडलेले आहे, त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय। तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ, परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणी पुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसचा विषय असेल, त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील, जे 2022 साली 98 कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे, तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं। सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल 2 आहेत ते 2015 साली मंजूर झालेले आहेत। त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। भूसंपादन देखील 90% झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही। सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं। सोलापूर शहरातील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल, नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर, एकदा प्रश्न विचारल्यानंतर पुढे जाऊन आपण पाठीमागे तुमच्यासाठी आलो।
पण ते सांगा ना तुम्ही 5 प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर, तेच वाचतोय ना, एक एक मुद्दा घेत गेलेला आहे. मुद्दा घ्या फक्त त्यातला. हा, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे. शहरात जे 68 लिंग आहेत त्या 68 लिंगाला देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे, जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे. शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाहीये. उलट ज्या जागा खासगी आहेत, ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत, अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे. 1992ला हद्दवाढ झाल्यानंतरनं 33 वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवाढ भागातील लोकांचा वनवास संपलेला दिसत नाही. तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती. प्राथमिक लेआउट अंतिम लेआउटचं कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलं आहे, त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे. आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना व्यक्तिगत मोजणी करून देण्याची संधी दिलेली आहे. एक मिनिट सर, संपवतो. महापालिकेने 9 कोटी रुपये भरून सुद्धा शासनाने मोजणी केली नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.